नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात गुरुवारी आलेल्या भीषण वादळी वाऱ्यानं जुल्लर गावात अक्षरशः हाहाकार माजवला। अवघ्या काही मिनिटातच आलेल्या या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, झाडं कोसळली, तर विजेचे खांब पडल्यानं संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही अनेक कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। मौदा तालुक्यातील झुल्लर गावात गुरुवारी अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं। जोरदार वाऱ्याच्या तडाख्यानं अनेक घरांचे टीनपत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी मोठी झाडं घरांवर कोसळली। वादळामुळे गावातील अनेक विजांचे खांबही पडले असून संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय। अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अनेक कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत। घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांनी गावाला भेट देत नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली। तसेच शासनाकडून तातडीची मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे।